नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन। सोमनाथ कचेश्वर बोडके यांनी कांदा, मका आणि सोयाबीन या पिकांच्या मालांचा व्यापार चांगल्या पद्धतीने करता यावा म्हणून बँकेकडून कर्ज घेतलं, पण बँकेनं 20,000 रुपये प्रति महिना जास्तीचे व्याजदर लावल्यानं तसेच व्यापाऱ्यांसाठी आलेली कर्जाची रक्कम देखील गोठवून ठेवून बँकेच्या दडपशाहीमुळे सोमनाथ कचेश्वर बोडके यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊन मानसिक त्रास देखील होत असल्यानं अखेर त्यांनी नाशिक शहर पोलीस आयुक्त शहर कार्यालय येथे निवेदन देऊन बँकेनं लवकरात लवकर निर्णय घेऊन भरपाईपोटी रक्कम आणि झालेली आर्थिक नुकसान भरून न दिल्यास 23 मे पासून आंदोलनासह आत्मदहनाचा इशारा दिलाय। या प्रसंगी सोमनाथ कचेश्वर बोडके, गुरुकृपा ट्रेडर्स संचालक यांच्यासह इतर व्यापारी उपस्थित होते। मित्रांनो, व्यापारी बंधूंनो, आज मी CP ऑफिसला एक माझं पत्र निवेदन अर्ज देत आहे। विषय असा आहे की इंडसइंड बँकेने माझं फसवणूक म्हणजे महिन्याला 20 ते 25,000 रुपये व्याजदर जास्त घेतला। त्यानंतर मी कंझ्युमर कोर्टात न्याय मागण्यासाठी गेलो असता त्यांना माझं अकाउंट सीज केलं आणि त्यांचे अधिकारी सांगतायत का तुम्ही कंझ्युमर कोर्टातून दावा पाठीमागे घ्या, आम्हाला तसा मेल करा की तो आमचा बँकेविरुद्ध काही अडचण नाही आहे, बँकेविरुद्ध कुठलाही माझा दावा दाखल नाही आहे आणि आम्ही आमचा दावा पाठीमागे घेत आहे असं आम्हाला तुम्ही मेल करा। त्यावेळेस तुमचं अकाउंट आम्ही सीज काढू, तुम्हाला तुमची रक्कम जी आम्ही सीज केलेली आहे त्या रक्कम तुम्हाला वापरायला देऊ। तर हा कुठला न्याय, हा कुठला दापटशाही? ही बँक कशाच्या जोरावर असं वागते? कोणत्या नेत्याची याच्या पाठीमाग, बँकेच्या पाठीमागं कोणता नेता आहे? ही बँक दिवसात 3-10 दरोडे टाकते लोकांच्या अकाउंटवरती, 20 ते 25,000 रुपये जास्त घेते। कोणता नेता आहे याच्या पाठीमागे? काय आहे याच्या पाठीमागे? याचा खुलासा उद्या आम्ही हे निवेदन दिलं आहे। उद्या आम्ही उपोषणाला बसत आहे आणि 28 तारखेला स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आहे, त्या दिवशी मी आत्मदहनाचा घोषणा केलेली आहे, आत्मदहनाचं आव्हान केलेलं आहे। त्या दिवशी मी आत्मदहन करणार आहे। अशा बँकेची जे चेहरा आहे, अशा बँकेचा चेहरा पर्दाफाश त्यांचा काय आहे, हे कशा पद्धतीने दरोडेखोरी लोकांच्या अकाउंटमधून, व्यापारी बंधूंनो तुम्ही पण सावध राहा। मला ज्या पद्धतीने फसवणूक झाली आहे तशी कुठल्याही व्यापाऱ्याची, माझ्या व्यापाऱ्याची फसवणूक होऊ नये, तुम्ही पण दखल घ्या असे मी नम्र अभिवादन करतो। थँक्यू।